UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मिशन विदर्भ, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष। 62 पैकी 45हून अधिक जागा विदर्भात हव्यात, नागपुरातील बैठकीत शहांच्या सूचना। किती जागा पडणार याचा अमित शहा आढावा घेतायत। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जयंत पाटलांचा सूचक टोला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज रात्री दिल्लीला जाणार। विधानसभेच्या जागा वाटपावर हायकमांडशी चर्चा। पटोले मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाळ यांची भेट घेणार। मवियाचं 70% जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती। 31 सप्टेंबर 1 ऑक्टोबर रोजी मुंबईतल्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मवियाचे मेळावे। कधी साहेबांचा अपमान केला नाही, शरद पवार आमचे दैवतच। इतके दिवस पवारांच्याच नेतृत्वात काम केलं, पण आता आम्हालाही काम करू द्या, अजित पवारांचं वक्तव्य। शिंदे आणि फडणवीसांना मुख्य आरोपींना वाचवायचं आहे। एका दिवशी शिंदेचा दुसऱ्या शिंदेनं एन्काउंटर केला, दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल। संजय राऊतांचा हल्ला बोल। एकनाथ शिंदेचं एन्काउंटर करायला संजय राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील। भरत गोगावलेंचा संजय राऊतांवर पलटवार। आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। फॉरेन्सिक टीम नंतर सीआयडीकडून घटनास्थळाची पाहणी। एन्काउंटर करणाऱ्या संजय शिंदेचं ट्रॅक रेकॉर्ड तपासा, जयंत पाटलांची मागणी। अक्षय शिंदेचं समर्थन विरोधी पक्ष करत नाही, पण संस्था चालकांवर कारवाई करावीच लागेल, जयंत पाटलांची भूमिका। इतर अधिकाऱ्यांचं निलंबन करा, प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी व्हावी, सुषमा अंधारेंची मागणी। मवियाचे लोक आरोपीला फासावर लटकावायला सांगत होते। पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती, सुधीर मुनगंटीवारांची टीका। आरोपी अक्षय शिंदेला सोपं मरण दिलं, त्याला जनतेत तुडवून मारण्याची गरज होती। खासदार उदयनराजे भोसले यांचे बदलापूर एन्काउंटरवर भाष्य। उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगेंची तब्येत खालावली, पाणी पिण्याची आणि उपचार घेण्याची गावकऱ्यांकडून जरांगेंना विनंती। धनगर मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची मध्यस्थी, उपोषणकर्त्यांच्या निवेदनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार। संभाजीनगरमधील मेळाव्यात अजितदादांची माहिती। नरहरी झिरवाळांचा मुलगा शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत विधानसभेसाठी दिंडोरीतून इच्छुक, मात्र मविया ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करणार, गोकुळ झिरवाळांची भूमिका। गोकुळ निवडणूक लढणार नाही, पंचायत समिती जिल्हा परिषदेमधून गोकुळ पुढे जाणार, नरहरी झिरवाळांची माहिती। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।